जय महाराष्ट्र. मदन गाडे. मी आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात आलेलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये हातगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या हातगाड्यांमुळं खडकीतल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत होता. तसेच ही हातगाड्या लावण्याबद्दल काही वाद नाही आहे, परंतु गाड्या अशा ठिकाणी लावल्या जात आहेत की ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाशी आज केलेल्या पत्रव्यवहार आणि व्यवहारावरनं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे मी काही मागण्या केलेल्या आहेत की त्यातली पहिली मागणी अशी आहे की कॅन्टोन्मेंट बोर्ड जे काय हातगाडी चालकांना परवाना देत असते, सदर परवान्याबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट हे सक्तीचं करावं आणि त्याचबरोबर हातगाडी परवाना देताना खडकीतल्या रहिवाशांना प्राधान्य दिलं जावं. दुसरी अशी मागणी केलेली आहे मी की महाराष्ट्र देशामध्ये पाकिस्तानी बांगलादेशी नागरिक शोध मोहीम चालू आहे. त्या शोध मोहिमेनुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये जे काय अनधिकृत हातगाड्या दिसतील, आपल्याला पथारीवाले दिसतील की ते एवढी लोक अचानक कुठनं येतात याबद्दल कोणीच शोध घेत नाही आहे. खडकीतल्या बऱ्याचशा संघटनांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे, पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की खडकीमध्ये पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोधावे. ते कॅन्टोन्मेंट बोर्डाला मी तशीच विनंती केलेली आहे की खडकीमध्ये जे काय अनधिकृत अधिकृत हातगाड्यांवरती नागरिक दिसत आहेत, आपण त्यांची कसून चौकशी करावी, जेणेकरून एखादा कॅन्टोन्मेंटसारख्या महत्त्वाच्या हद्दीमध्ये शत्रू राष्ट्रातला नागरिक येऊ नये आणि आपली माहिती शत्रू राष्ट्राला देऊ नये. तिसरा मुद्दा असा घेतला होता की संजय गांधी मार्केट जे अद्ययावत केलेलं आहे, त्याला शेड बांधून दिलेला आहे. त्या संजय गांधी मार्केटमध्ये सूर्यप्रकाश तर दोन्ही बाजूनी आत येतो, त्याचप्रमाणे पावसाचं पाणी देखील बाजारामध्ये येत आहे. पन्हाळ्याचं पाणीही त्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं नाही आहे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाला त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही भाजी मंडईमध्ये गेल्यावरती भाजी मंडईमध्ये हातगाडी नसते, सिमेंटचे कट्टे दिलेले असतात. तर त्याचप्रमाणे त्या लोकांना कट्ट्याच्या खाली स्टोरेजला जागा दिलेली असते. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने सदर ठिकाणी सिमेंटचे कट्टे बांधून द्यावे, जेणेकरून त्याच्यामध्ये टापटीपणा येईल, व्यापाऱ्यांनाही आपलं सामान ठेवणं सोयीचं जाईल आणि शिस्तबद्ध काम तिथे केलं जाईल. या 3 मागण्या मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केलेल्या आहे. आशा आहे की 2-3 महिन्यामध्ये यावर कॅन्टोन्मेंट बोर्ड कारवाई करत आणि खडकीतल्या हातगाड्यांवर शिस्त लावल. जय हिंद, जय महाराष्ट्र.